फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग्स विथ मंदार। आता आम्ही आहोत कुशेवली गावात आणि इकडनं आम्ही जाणार आहोत काहुली पीक पॉईंटला। आता माझ्यासोबत आहेत माझे स्कूल फ्रेंड्स आहे योगेश, राहुल, लक्ष्मण, मंगेश, अधिक आणि सत्यम। ताहुली हा किल्ला नसून 3 शिखरांसाठी ओळखला जातो। ताहुली शिखर, मलंगगड आणि पंचपीर। ताहुली शिखरलाच दादिमा शिखर असेही म्हटले जाते। उंच शिखर हे ताहुलीचे सौंदर्य आहे आणि पावसाळ्यात तर हे सौंदर्य अजून जास्त पाहायला मिळते। पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिटं लागतात। हा रस्ता माती आणि चिखलातून आहे। पाऊस जास्त असल्यामुळे चिखल जास्त आहे। इथून वॉटरफॉल क्लिअरली विजिबल आहे आणि वरती तेवढ्या त्या भागामध्ये खूप ढग आहेत, म्हणजे नक्कीच तिथे पाऊस खूप असणार। सो त्यामुळे आपल्याला इकडनं वॉटरफॉल एकदम क्लिअरली दिसतोय। इथे एक वॉटर स्ट्रीम आहे, आपल्याला अजून पुढे 2-3 वॉटर स्ट्रीम लागू शकतात। तर आता इथे पाणी कमी आहे, तर त्याच्यामुळे आपण इझिली क्रॉस करू शकतो। पण जर पाणी जास्त असेल तर वॉटर स्ट्रीम मोस्टली तरी तुम्ही साखळी करून क्रॉस करा। आता इथे पाणी खूप कमी आहे, सो त्याच्यामुळे आपण इझिली वॉटर स्ट्रीम क्रॉस करू शकतो। इथून आता जंगल ट्रेक चालू झाली आहे। पायवाट खूप छोटी आहे आणि ॲक्च्युअल ट्रेक इथनं चालू झाली आहे। आतापर्यंत आपण तिकडनं प्लेन रस्ता होता, तिथपर्यंत गाडी पण येऊ शकत होती, पण इथून आपल्याला आता डोंगर चढायचा आहे आणि पाऊस पण चालू झाला आहे। सो सगळ्यांनी रेनकोट घातले आणि आम्ही ट्रेकिंग चालू केली इकडनं। तेव्हा इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण हिरवळ अशी। सो मान्सूनमध्ये ट्रेक करायची हीच एक मजा आहे। पाणी भरपूर आहे पावसाचा टेन्शन आहे ना, काय बोललं। त्याचे बरेच छोटे छोटे स्पॉट्स आहेत। सो जर तुम्हाला पूर्ण पीक पॉईंटपर्यंत नसेल जायचं तर तुम्ही आता छोट्या पॉईंटपर्यंत येऊन वॉटरफॉल एन्जॉय करू शकता। चल बापू, वरती जायचं अजून किती वरती आहे तरी? किती वरती तरी खूप आहे, अजून 2 तास तरी लागणार आहे। म्हणून हे पडतं कसं आणि इकडे खेकडा मरून पडलेला आहे। अतिशय दुःखद बातमी आजच्या दिवसाची। खेकड्याचं मरण आज दिनांक 21 आहे। आजची तारीख 20 आहे। 20 तारीख आजची दिनांक, आणि खेकडा मरून पडलेला आहे। खेकड्याला सर्व शोककुलसाठी इथं भरपूर गर्दी जमलेली आहे। बघा गर्दी पाहताय तुम्ही। खेकड्याचा भाऊ आलेला आहे इकडे, सत्यम यादव। खेकड्याचा भाऊ मेकड्या। इकडनं आता प्रॉपर चढण आहे, सो
बरं खूप दम लागतोय. ठिकाणी मार्किंग केली आहे शिव मंदिराकडे जाण्यासाठी. इथे एक मार्ग आहे, 5-5 मिनिटांनी एक मार्ग आहे पूर्ण प्रॉपर शिव मंदिराकडे जाण्यासाठी. दाहोली पिक पॉईंटपर्यंत वरती डोंगराच्या इथे पूर्ण फॉग आहे. कॅमेरामध्ये जर दिसत असेल तर खूप जबरदस्त व्ह्यू आहे. तेव्हा इकडनं क्लिअर व्ह्यू दिसतोय फॉगचा. वरती गेलो आपण पिक पॉईंटला तर अजून छान व्ह्यू कॅप्चर करता येईल. आणि आता इथनं जरा लाईट चालत येते तो आरामात ट्रेक करू शकतो. जवळपास 1 तासाचा पॅच होता, पूर्ण सडन होती, तो तिथे दम पण लागला आणि जास्त टाईम पण गेला. त्या झाडांच्या पलीकडे डोंगर आहे पण अजिबात दिसत नाही आहे. ज्याच्यासाठी आम्ही मान्सून ट्रेक केलेली तो व्ह्यू शेवटी आम्हाला पाहायला मिळाला. फुल पाऊस आणि फॉग व्ह्यू. जय 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 शिवाजी महादेव महादेव मोरया. इथे भारी मजा येत असेल ना आधी स्टेला. हा ना, जबरदस्त. अजून याच्यापासून थोडंसं पुढे शिव मंदिर आहे. झोपडे पण त्या साईडला एक झोपडा पण आहे. फायनली आपण मंदिरापर्यंत पोचलो. जवळपास 2 तास लागले आपल्याला इथपर्यंत पोचायला. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा, मस्त वॉटरफॉल जातो इकडनं. इथून दर्शन घेऊन आता आपण दाहोली पीकपर्यंत जाणार आहोत. इकडनं मंदिराच्या बाजूने रस्ता आहे पूर्ण पीकपर्यंत जायला. अजून एक वॉटर स्ट्रीम भेटला आपल्याला रस्त्यात. जवळपास आतापर्यंत 4 वॉटर स्ट्रीम लागले पण एवढा पाऊस नाही आहे पाण्याला इथे पण. तरी पण
शक्यतो तरी साखळी करूनच जा. हे बघा, जास्त फोर्स आहे वॉटर स्ट्रीमला. समोरचं अजिबात दिसत नाही आहे, फक्त तिकडे वॉटरफॉल आहे तेवढाच दिसतोय. तो आपण इथे जर याल तर थोडा काळजी घ्या, कारण की इथे काही कातळे, जर शेवाळ असेल तर थोडं रिस्की आहे, पाय वगैरे घसरून पडायची शक्यता आहे. हे बघा, इथे आम्ही प्रॉपर साखळी पॅटर्नमध्ये क्रॉस होते वॉटर स्ट्रीम, कारण की पाण्याचा फोर्स खूप वाढलेला आहे. एकदा व्यवस्थित क्रॉस, एकदम जबरदस्त व्ह्यू इकडनं पाहायला मिळतं. वॉटरफॉलचं पूर्ण पाणी स्टेप्सवरनं खाली उतरतं आहे. सो वाव, खतरनाक व्ह्यू आहे. पाऊस पण आहे आणि गवत पूर्ण सुकलं आहे. इकडे एक पाण्याचं टाक आहे. आता पण एकदम टॉपला आलं. इथे 2-3 घरं पण आहेत. संत गाडगे महाराज धर्मशाळा. इथे एक पाण्याचं टाकी वगैरे. छोटा वॉटरफॉल आहे हा, पण पाणी बघा किती आहे, कारण वरती एकदम पीक पॉईंटला खूप जोराचा पाऊस पडतो आहे. तो त्याच्यामुळे इथे पाण्याला खूप फोर्स आहे. तो अशा ठिकाणी थोडा काळजीपूर्वकच वॉटर स्ट्रीम क्रॉस करा. हळू पाहिजे, एकदम हळू पाहिजे. वेळ लागला तरी चालेल, कारण की शेवाळ इकडे. बघा, पाऊस पडल्यामुळे किती फोर्स आला आहे पाण्याला.
तू चुकीची चप्पल घालून आलास खाली ग्रीप नसेल दिला ना हां चुकीची घातली आम्ही वॉटरफॉल आणि टॉप पीक पॉईंट कंप्लीट केले पण आता पाऊस खूप पडतो आहे तर त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करणं थोडं रिस्की आहे कारण की जास्त पाण्यामुळे एरिया खूप स्लिपरी झाला आहे तो अशा कंडिशनमध्ये व्हिडिओ कंटिन्यू करणं रिस्की आहे तर मी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जय शिवराय